नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. सगळ्याजणी कशा आहे? आणि मी आत्ता सुरू केले ब्लॉगला. तर 5 वाजलेत बघा. आणि आज मला देवपूजा मांडायची आहे. सकाळी मांडली नाही, शुक्रवार आहे तरी पण, कारण आज देवपूजा सुहानीने केल्या. तर पूजा मांडायची आहे. आणि वात सकाळी लावली का नाही, बारकाच दिवा आहे पण वात लावली का नाही सकाळी चांगली राहत्या. त्याच्यामध्ये 50 रुपयाला मी आणलेले होते, तिकडं होतं तेव्हा. तर छान राहत्या. तर मशीन अजून इथंच दिसत्या तुम्हाला. आज आलेले ते काय टेक्निशियन, ते कोण रिपेरी करतात, चेक करतात, तर ती आलेले. आज तिने मशीनला काय काय झाले, मशीनला काय काय झाले ते बघितलं. तर पाठीमागच्या साईडने तिने खोलली सगळी मशीन. पट्टी होती ती एक असं मोठा बोर्डासारखं, तर ते खोललं, बघितलं त्याच्यामध्ये काय झाले, कुठला पार्ट, म्हणजे पार्ट नाही आहे त्याच्यात, काहीतरी एक हे असते, तर त्याचं सेटिंग काहीतरी बिघडले, कमी झाले असं. तर ते म्हणले तुम्हाला अशीच दुसरी मशीन देतो. हे म्हटले नको, मला मशीनच घ्यायची नाही आता, आणि परत पाठवणार आहे, मशीन तुमची घेऊन जावा. तर आता ते गेले. त्यांनी सगळं हे जे काय OTP काय 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 तर असते, तर ते द्यायला लागते तिकडं, कोड पोचायला लागतं जिथं आपण मागवलं मशीन त्यासाठी. तर ते आलेले. मी ह्यांनी मागवलेली मशीन 19 तारखेला, 19, 20, 21 तारखेला मशीन आलेली. आणि मशीन आल्यानंतर 21 तारखेला आली, 22 तारखेला आम्ही पूर्ण एक दिवस, म्हणजे तो एक दिवस गेला. परत 23 तारखेचा पण एक दिवस गेला. आम्ही संध्याकाळी मशीन लावलेली. जेव्हा हे म्हणतात की 23 तारखेला की मशीन लावून बघ चालू होत्या काय, कसं त्याच्यात वापरायचं. तर व्हिडिओ बघितला मी. परत ते पुस्तक दिलेलं होतं, त्याच्यातनं सानूकडनं वाचून घेऊन मी मशीन लावली. मशीन कपडे पण धुवून झाली. आणि वाळत घालायच्या टायमिंगला वाळायचं जे टब आहे, तर ह्याच्यामध्ये लावल्यानंतर का नाही असं वास आला. मला वास आला, इस्त्री करायला कशी कपडे प्लॅस्टिकचं काहीतरी जळते, तर तसं जळल्यासारखं वास आल्यामुळं मी बंद केली पटकन. आणि कपडे बघतो तर ते स्लो फिरायला लागलेलं. मग परत सोनूला फोन केला आणि त्याला सांगितलं, म्हणजे भाच्याला आमच्या, त्यांनाच ती मागवलेली मशीन तिकडं आमच्या ह्याच्यावरूनच, पण त्यानं मागवून दिलेली. तर त्याला फोन केला, त्याला विचारल्यानंतर असं असं झाल्यानं म्हटल्यानंतर परत लावून बघितली. हे आल्यानंतर परत मशीन लावून बघितली, परत पण वासच येत होता, त्यामुळं बंदच केलं ते. आणि मग त्यांना विचारलं आम्हाला दोघांना की काय करायचं. तर हे म्हटले परतच देऊया. परत दुसरी अशीच मागवली तर तिचं पण झंझट असं. आणि आपली सेमीची जर मशीन घेतली तर त्याच्यासाठी ते दाखवायला ते येत नाहीत. बाहेरली मशीन घेतली तर त्याच्यासाठी ती माणसं येतात, त्याची माहिती त्यांनी सगळी देऊन जातात त्यासाठी. तर मशीन तर आता माझी कॅन्सल झाल्या. एवढी मी हरकून खुश होऊन, तिचं नाव पण मी राणी ठेवलेलं होतं. आणि नाही, एक दिवस तेवढे कपडे धुवून घेतलेत, तेवढाच आनंद म्हणायचा. आता कधी मिळेल तेव्हा. आता पाडवा येईल, दसरा, भरपूर असे कार्यक्रम आहेत, म्हणजे भरपूर असे सण आहेत, त्याच्यातून आपण कुठली तरी वस्तू घेऊ शकतो. आणि म्हणजे ऑफरमध्ये असते. 26 जानेवारी तर गेली आता पाडवा आला, किंवा पाडव्याला आणि काय असते बरं ते अक्षय तृतीया तेव्हा असते. तर बघू कधी घ्यायची, त्यावेळेला तुम्हाला कळेलच. आता तर मशीनचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे, मशीन घ्यायची का नाही ते थांबलेलं आता, कारण हप्ता पण लोड होत होतं. मी हिशोब केला तर सुहानीच्या मोबाईलचा हप्ता, परत त्या गाडीचा हप्ता, हे सगळं मिळून, परत पोस्टाचं आहे, आपलं भरपूर असतात, डिशा असतात, पोस्टाचे पैसे असतात, आठवड्याचा हप्ता आहे आमचा, परत बाजार. आणि पहिला कसा 1800 पर्यंत बाजार होत होता, 1800, 1900. आता 3000 जरी नेले तर बाजारला पुरत नाही, भाजीपाला सोडून. फक्त महिन्याचा बाजारच 2700-2800 रुपये होते. वरती आपण काय तर खाया प्यायला पोरांना घेतो, तर 3000 हे लागतातच बाजारसाठी. तर महिन्याचा एवढा खर्च आहे, तर त्याच्यामध्ये हे नको. आता मी तर ह्यांना म्हटलंय की आता राहू दे, कॅन्सलच करूया, आपण बघूया नंतर नियोजन करून कुठलं तर काय तर असं करायचं आणि घ्यायचे त्यावेळेला. तर आता तर कॅन्सल झाले मशीनचं. आणि गहू निवडायचं होतं मला. परवा मी दळप निवडून दिले ह्यांच्याकडं. हे म्हणतात मी कुठं ठेवले मला माहीत नाही, पगार द्यायसाठी म्हणून गेलेले. आणि त्यांना काय म्हणतात जाता जाता तिथं कुंभारांच्यात देऊन जावा.
तर त्यांच्या लक्षातच नाही ते कुठं दिले का आईकडं ठेवले. मला कोण काय सांगा ना, मी पण विचारलं नाही. म्हटलं जाऊ दे. तर भाकरीचं 5 किलो मी दळून आणलेलं आणि त्याच्यामध्ये मी 3 किलो 2.5 किलो हे घातलेलं तांदूळ. तर ते आता पीठ संपत आले. सकाळ संध्याकाळ भाकरी सुरू आहेत. डब्याला पण भाकरीच द्यायला लागलोय आणि आता संध्याकाळच्या जेवणाला पण भाकरी. तर आज शुक्रवार आहे. काल पण गुरुवार होता, तर शिरा भात भाजी आमटी एवढंच मी केलेलं होतं. तर आज काय करायचा प्रश्न पडला. तर गुलाबजामुनचं अजून एक पाकिट आहे. काय काय करू आता तेच लागले. 5 वाजलेले आहेत आणि पूजा मांडून घ्यायची आहे मला. तर चला. तर पुरगी आले एक बारकी. पूजा मांडून घेतो आणि मग तुमच्या संग बोलतो. तर आज मी व्हिडिओ टाकलेला आहे. आमच्या जेवढ्या काही गप्पा ते नाही. तर तू येणार व्हिडिओमध्ये. त्यांच्या पप्पांचं पण चॅनल आहे ना? तिला काय माहिती नाही. आहे ना? त्यांच्या पण पप्पांचं यूट्यूबवरती चॅनल आहे राहायचं. तर आज केस धुतलेले म्हणून सोडलं. बघा झाडूसारखे केस झालेत माझे. शॅम्पू संपलाय माझा आणि शॅम्पू आणायचा आहे. काय शॅम्पूच वापरते मी. मला छान वाटते तो. केस पण त्यांना आता केसच माझे असे आहेत झाडूसारखे, त्यामुळे मऊ होतील काही मी म्हणणार नाही. मऊ होत नाहीत माझी केस. तर मऊ होत नाहीत. पोरींची होतात मऊ, चांगले राहतात. पण माझी अशी झाडूसारखीच राहतात केस. किती पण धुवा काय पण करा काय नाही. नाव काय आहे? तुमच्या बाळाचं नाव काय? पाटील काकींच्या मुलगाचं नाव सर्वज्ञ नाव आहे. तर हे त्या हिने आम्हाला हे बसवून दिलं बघा. हे निघलेलं होतं, हे पण बसवून दिलं तिने. स्वामी सगळ्यांनी ना म्हणजे स्वामी समर्थांवरनं नावं ठेवल्यात मुलांची. मुलींची पण स्वामीनी अशी नावं आहेत. छान वाटते खरंच. स्वामींचा ज्यांना आशीर्वाद आहे ना त्यांचं आयुष्यात कायम चांगलंच झालेलं आहे, वाईट काय झालेलं नाही. तर माझ्या पण घरात स्वामी आहेत आणि त्यांच्यामुळं माझं चांगलंच झाले, वाईट काय झालं नाही, चांगलं झालं. मला फक्त सेवा त्यांची करायला जरासं जमणं झाले. गुरुवारचं काही ना काही तर असं अडचणी येत राहतात आणि ग्रंथ वाचायचा राहून जातोय. तर मी प्रयत्न करणार आहे. काय तर मला वाटलं टिकलीच आहे, वाटलं लेस आहे साडीचे. तर मी प्रयत्न करणार आहे पुस्तक ग्रंथ जे आहे ते वाचायचा. आणि पारायण मी केलेलं होतं गेल्या वर्षी केलेलं. 7 दिवसाचं पारायण केलेलं आणि त्यावेळेला चॅनल होतं का नाही होतं वाटतं, तर केलेलं. तर मला मी विचारलं असं ग्रंथ आहेत आता तर वाचन आपल्याला जमत नाही तर रोज वाचलं तर चालत काय? आमच्या घरात रांडी मटणशिवाय जमत नाही. तर ज्यांना मी विचारलं ते महाराज त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त गुरुवारचं वाचा. ग्रंथ कुठला पण असू दे, गुरुवारचं फक्त 1 दिवस वाचलं असा तर चालतं. तर काल मला जमलंच नाही कारण काल ही येणार म्हणलेत हे मशीन न्यायला. मशीन नुसतं डोक्यात घुमा लागले माझ्या. मशीन हे वाटलं का मागवलं असेल. हे एकदा असं गेलं कारण हप्ता चालू झाला तर काय करायचं हे टेन्शन आहे. आणि मला तर अशा गोष्टीचं टेन्शन आहे, म्हणजे हाय त्या पण गोष्टीचं टेन्शन आहे आणि नाही त्या पण गोष्टीचं टेन्शन आहे. हाय त्या म्हणजे आता गाडीचा हप्ता आहे, मोबाईलचा हप्ता, आता ते हाय म्हणू शकते आपण. हाय म्हणून त्याचं टेन्शन आहे. मला भराय पण लागत नाही, म्हणजे हिनीच सगळं देतात तर पण मी वाळलं का टेन्शन घेते मला ते कळत नाही. आणि नाही ती गोष्ट म्हणजे आता हे जर लागू होणार नाही म्हटलेत त्यांनी. तुम्ही पहिल्यांदाच म्हणजे 2 दिवसातच तुम्ही रिटर्न करायचं, तुम्ही हे भरले तर लागू होणार नाही हप्ता. तरी पण मला वाळलं टेन्शन आहे उगच. मला काय द्याय पण लागत नाही काय नाही. भरणारा भरते, देणारा देते, तरी पण माझ्या डोक्याला उगाच टेन्शन आहे. म्हणजे माझं डोकं जे आहे ना नको त्या गोष्टीचा विचार करते जे नसत्यात, पण अशा गोष्टींचा जास्त विचार करते. तर असा मेंदू आहे माझा. चला आता पूजा मांडून घेतो, पोरं येतील, जेवणाला घालायचं. आज जरा लवकर जेवण करणार आहे. चपातीचं पीठ काय नाही आता काय काय करायचं. आणि इथं काय लवकर मिळत पण नाही. असं पटकन खीर करावी काय तर करावं म्हटलं, खिरीसाठी तर मसाला लागते आणि आम्ही काय असं आणून ठेवत नाही. असं
हे ते काजू बदाम ते असं काय आणून ठेवत नाही. नुसतीच ती शेवाळ्याची खीर करायची म्हटलं तर नाही चांगली वाटत, आवडतच नाही मला तशी. मला असं सगळं खिरीमध्ये खिरीसारखे खीर असले तर छान वाटते. आणि इथं ठेवलेलं त्यांनी गणपतीच्या वेळेला, तर थोडे दिवस होतं त्यांच्यात, भरपूर दिवस होतं खिरीचा मसाला. पण आत्ता नाही, आता 2-3 शुक्रवार मी विचारलं नव्हताच, लय लांब जायला लागते. दुकान एवढं एक कोणतर घालू देईल इथं, आणि एक मोठं एक तर हाय आणि घालू द्या, किंवा तिन्ही तर त्यांचं दुकान जे आहे ते मोठं करू द्या. तर त्यासाठी चला आता कपडे काढून आणतो. वरची कपडे काढायचे. आज वातावरण कसं झाले बाहेर, मी भांडी काढले, भांडी घासल्यात आणि बाहेरच ठेवल्यात. असं आवडत नाही मला पसारा करायला, पण तो माणूस आता येणार होता त्यामुळे मी तसंच ठेवून पटकन आलो. तो येणार होता किती वाजता, 9:30ला येणार होता, आणि आला किती वाजता माहित आहे, 1:30 वाजता. तर हेच घेऊन आलेत परत त्याला जाऊन. तर मला म्हणतात मी मुंबईला जाऊन त्याला घेऊन आलो. लागते ते लय जोरात लागते. तर त्या मशीनमुळे ह्यांचं पण लक्ष नव्हतं बघा, कधी एकदा अशी ती मशीन जाईल असं झालेलं. कारण अंगलट पडायला गोष्टी नको वाटतात आपल्या, आपली तशी परिस्थिती पण नाही. आपण कुठली तरी गोष्ट घेणार तर तडजोड करून ह्यातली त्यातली बचत करून घेणार. तर मला बचत करायची काही हे नाही, तेच मला देतात सगळं ह्याच्यातलं असं. पण आपल्याला ठेवायला तर लागतेच ना, एखादी गोष्ट जर वाढणार असली तर ती कमी करून त्याच्यात ऍडजस्ट करायला लागते. तर त्यामुळं म्हटलं की जाऊ दे, एवढंच हप्ता त्यांनी लागू व्हायला नको ह्याचा. तर त्यांनी सांगितलं की नाही लागू होत, तुम्ही पहिल्यांदाच रिटर्नचं हे केलंय, अप्लाय केलंय रिटर्नसाठी, तर नाही होणार, नाही लागणार. या दोघींचं काय बाय चालले. चला पोरं येतील आता, आवरतो. आणि आमच्या ब्लॉगला सपोर्ट करत जावा, कमेंट पण टाकत जावा तुम्हाला माझं परिवार कसं वाटते. आणि सबस्क्राईब करा पटापटा, सबस्क्राईबच करत नाही तुम्ही. आणि रेसिपी तीन जमाना झाल्यात दाखवायला, कारण सकाळची एवढी गडबड होते आम्हाला. आणि अडचण तर बघितले तिथे किती झाल्या, कुठं ठेवायचं ते असं होते. जर ह्यांचा कधी 9ला आता डबा जर सुरू झाला तर मी तुम्हाला नक्की माझं जे रुटीन आहे ते तुम्हाला मी शेअर करीन. तर काल पाणी आलं नाही बघा, त्या दिवशी सोडलेलं पाणी, त्याच्यावरती अजून पाणी आलं नाही. जेव्हा आम्ही फोन करतोय तेव्हाच ते पाणी सोडतात. तर चला तर मग आपलं ब्लॉग सुरूच ठेवूया. आणि काय काय करायचं आता ते तर करून घेतो.